Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. एब्डोमेन काटा, हाँ फिर स्कल काटा और फिर लास्ट में जो भी है रिप्रोडक्टिव तू ऑर्गन्स पक्का डॉक्टर है या कसाई है? व्हाटएवर जो भी साइज वगैरह जो क्या साला तुम लोग ये सब बातें करते हो? स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे हा पुन्हा एकदा वादात सापडलाय. त्याच्या एका शोमध्ये 370 रुपयाची बिर्याणी खाऊ घातल्याच्या बदल्यात तरुणीकडून काही मिळवलं अशा प्रकारचा एक अश्लील विनोद करण्यात आलाय. आणि या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी प्रणित मोरे आणि ज्याने त्याच्या शोमध्ये हा जोक मारला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या दोघांना सुद्धा पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलंय. आता हे प्रकरण सुरू असलं तरी सुद्धा मुंबईतल्या एका डॉक्टर तरुणीचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, जिने प्रणित मोरेच्या शोमध्ये मृत झालेल्या व्यक्तीबद्दल पोस्टमॉर्टम करताना काय प्रकारची गोष्टी तिथे घडतात, कसल्या कसल्या जोक्स मारले जातात ह्याच्याबद्दलचा खुलासा केलेला होता आणि विचित्रपणे ती तरुणी या सगळ्या जोक्सवरती हसत होती. या प्रकरणाची सुद्धा तक्रार पोलिसांनी घेतलेली आहे आणि त्या तरुणीला सुद्धा बोलावून घेतलंय आणि सोबतच ती तरुणी ज्या मुंबईतल्या प्रतिष्ठित रुग्णालयामध्ये काम करते त्या रुग्णालयाने सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी लावली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, प्रणित मोरेच्या अडचणी कशा वाढलेल्या आहेत, मुंबईची ती तरुणी कोण आहे जी तिच्या शोमध्ये गेलेली होती, तिने काय विधान केलेलं होतं, आता सगळं हे जे प्रकरण अंगलट तिच्या आलेलं आहे त्यानंतर तिने माफी का मागितली, माफी मागताना तिने काय म्हटलंय, हे सगळं प्रकरण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी काय घडलंय, पोलिसांनी काय केलंय, सायबर पोलिसांनी 370 रुपयाच्या बिर्याणीच्या प्रकरणात त्या व्यक्तीच्या विरोधात आणि प्रणित मोरेच्या विरोधात एक प्रकारे एक गुन्हा दाखल केला आणि दोघांना चौकशीसाठी बोलवलंय. पण 3 महिन्यांपूर्वी प्रणित मोरेने एक शो केलेला होता आणि त्या शोमध्ये मुंबईतल्या केईएम रुग्णालयातील डॉक्टर सेजल पवार हिने एक विनोद केलेला होता. आता साधारणतः एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्यावेळेला जर देहदान त्याला करायचं असेल तर तो रुग्णालयात दिला जातो आणि त्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात येतं वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर त्याचे ऑर्गन्स काढले जातात, त्याचे अवयव काढले जातात. या सगळ्या केसमध्ये सेजल पवारने या सगळ्या प्रक्रियेचा जोक केलेला होता आणि एक प्रकारे मग मानवी अवयांचा उल्लेख करताना तिने हास्य विनोद तिथं केल्याचं पाहायला मिळालं. अर्थात हे प्रकरण इकडे रुग्णालयाच्या दृष्टीने बघितलं, मानवी दृष्टिकोनातून जर बघितलं तर हा अत्यंत संवेदनशील आणि गंभीर मुद्दा आहे आणि असा जोक सेजल पवार कशी काय करू शकते असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. आता त्याच्यानंतर काय केलं, या सगळ्या याच्यामध्ये सायबर पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलवलंय आणि ज्यावेळेला हा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर लगेचच केएम रुग्णालयाने सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये ऍक्शन घेतली. आता रुग्णालयाने काय ऍक्शन घेतली आणि पोलीस त्याची काय चौकशी करणार हे मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्यापूर्वी ज्या सगळ्या गोष्टींचा मी उहापोह केला, उलगडा केला, त्या व्हिडिओमध्ये सेजल पवार नेमकं काय म्हणाली होती ते मला तुम्हाला ऐकवायचं आहे. फिर ऊपर एब्डोमेन काटा, हाँ फिर स्कल काटा और फिर लास्ट में जो भी है रिप्रोडक्टिव तू ऑर्गन्स. पक्का डॉक्टर है या कसाई है? और ऐसे कोई जोक वोक भी मारते तभी एकदम सीरियस रहते सब लोग? मारते हैं ना. जोक वोक भी मारते क्या कि इसके दिमाग में कुछ नहीं है? व्हाटएवर जो भी साइज वगैरह जो क्या साला तुम लोग ये सब बातें करते हो? बेचारे चाचा ने नोबेल कॉज के लिए अपनी बॉडी डोनेट की है और बच्चे लोग रहे भाई चाचा का छोटा है यार. सेजल अब हम कैसे डोनेट करेंगे? हर रोज सोचेंगे हम, अरे नहीं कर सकता. हा व्हिडिओ ज्या वेळेला समोर आला त्यावेळेला केएम रुग्णालय खडबडून जागं झालं. त्यांना कळालं की आपल्या इथली डॉक्टर काहीतरी वेगळंच बोलून गेली आहे प्रणित मोरेच्या शोमध्ये. त्यांनी काय केलं, लगेचच वैद्यकीय केएम रुग्णालय आणि वैद्यकीय प्रशासनाने म्हणजेच विद्यालयाने एक गंभीर दखल घेतली. या प्रकरणामध्ये केएम रुग्णालय एक स्पष्टीकरण जारी केलं की आमचं या प्रकाराशी काय संबंध आहे वगैरे वगैरे. सेजल पवार ही माडची सदस्य नसल्याचं सुद्धा स्पष्टीकरण केएम कडून देण्यात आलेलं आहे आणि डॉक्टर सेजल पवारच्या विधानाच्या चौकशीसाठी केएम रुग्णालयाने एक प्रकारे एक समिती सुद्धा गठीत केलेली आहे. 2 सदस्यीय ही समिती सेजल पवारचं विधान, तिचं वक्तव्य, तिचा व्हिडिओ या सगळ्या गोष्टींची चौकशी करणार आहे आणि शक्य तेवढ्या लवकर ही समिती रुग्णालयाला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर वक्तव्य तपासल्यानंतर त्यातून काही निष्कर्ष काढल्यानंतर जे काही समोर येईल त्याच्यानुसार सेजल पवार हिच्यावर कारवाई केली जाणार आहे. आता सेजल पवार हे काय डॉक्टर आहे का, तर ती डॉक्टर आहे, पण ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा आहे आणि म्हणूनच ती प्रणित मोरेच्या शोमध्ये पोहोचलेली होती. आता यापूर्वी
शेजल पवार हिचा व्हिडिओ सोबतच काही चॅट सुद्धा तिचे व्हायरल होत आहेत, ज्या चॅट्समध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे दावे करण्यात येतात. अर्थात आपण आता ह्याच्यामध्ये काही अधिकृत स्पष्टीकरण येत नाही, पण सोशल मीडियामध्ये ज्या ज्या चॅट्स व्हायरल होत आहेत, ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत, त्याच्यामध्ये एक प्रकारे सेजलच्या कथित चॅट्स आहेत, सोबतच स्क्रीनशॉट्स आहेत आणि ऑडिओ क्लिप सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये दावा करण्यात येतोय की सेजल पवारने अनेक क्रिकेटर्सला एक प्रकारे डेट केलेलं होतं आणि काही चॅट्समध्ये असा सुद्धा दावा आहे की त्याने काही लोकांना चीट केलंय. अर्थात ह्या सगळ्या सोशल मीडियावरच्या चर्चा आहे, त्या चॅट्स पोलिसांकडून सुद्धा तपासले जातील आणि त्यानंतर त्या प्रकरणातलं सत्य समोर येईल. पण ज्यावेळेला हे सगळं प्रकरण झालं, या प्रकरणामध्ये ज्यावेळेला काय पोलीस तपास होऊ शकतो, आपल्या विरोधात कारवाई होऊ शकते, हे ज्यावेळेला लक्षात आलं, त्यावेळेला सेजल पवारने सगळ्या प्रकरणामध्ये माफी मागितली आहे आणि एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावरती पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती काय म्हणते पहा. मेरा जो 3 महीने पहले मैंने शो किया था, उसका एक पार्ट ऑफ द क्लिप वायरल हो रहा है अभी, जिसमें मैंने एक चीज़ बोली थी. एंड I just wanted to come here and say that I'm very sorry that thing happened and I said the very wrong thing. I'm so sorry about that. मैंने ऐसे कभी intentionally नहीं सोचा था कि मैं वो चीज़ बोलूँगी. It's very bad to see whatever narrative has been said and बस मुझे इतना बोलना था कि शुरुआत में मैंने ये 2 बार बोली थी चीज़ कि आई रिस्पेक्ट दैट, लाइक हम उनका बहुत रिस्पेक्ट करते हैं एंड आई नो इट्स माई मिस्टेक. एंड व्हेन आई वेंट ऑन अ शो, कॉमेडी शो, इट वॉज माई फर्स्ट स्टैंड अप कॉमेडी एवर. मैं इसके पहले कभी स्टैंड अप शो में नहीं गई थी एंड मुझे ये बिल्कुल आइडिया नहीं था कि 2 महीने पहले की क्लिप अभी आज उसमें से एक पार्ट लेके ऐसा कुछ बड़ा इशू हो जाएगा. I'm never gonna justify. I'm never gonna take the wrong side. Only thing is कि I wanted to come here and give a public apology that मेरे side से ऐसा कभी नहीं होगा वापस. I would make sure I would never get into any sort of actions or any sort of comments, public comments इसके बाद, because social media एक बहुत बड़ा platform है. And it's good that people are calling out for good cause and I just want to make sure कि I would never support all this thing, never. And just wanted to let you all know कि मैं बहुत naive थी यार, like मुझे ना समझ में नहीं आया था. मतलब मैं जब इनिशियली ये सब वो जो आप पूरा देखो, वो पूरा जो सेगमेंट है वीडियो का, उसमें मैंने एंड में गाना भी गाया था. A lot of things happened and उसमें से बस वो एक पार्ट I thought which as a particular responsible person I shouldn't have said and I regret that. तो मैं बस आके ये बोलना चाहती हूँ कि I promise you all कि मेरे से इसके बाद ऐसे कभी publicly no statement gets out like that and I'll make sure I would never comment or anything like that. I never wanted you all to see me like that. So, yeah, it was a mistake and I'm so sorry about that. मैंने आपके अगर sentiments hurt किए तो I just want everything to stop this year. Yeah, so I'm sorry.